राष्ट्रीय पुरस्कार ज्या नाटकासाठी दिला आणि यांनी स्वीकारला ते डॉक्टर विजय केळकर. पुरस्काराच्या संबंधी सगळी जबाबदारी निवडीची ज्यांनी गेल्या काही वर्षापासून घेतली ते डॉक्टर अनिल काकोडकर, उपाध्यक्ष अरुण गुजराती, पदाध्यक्ष सुप्रिया सुळे, सचिव शरद काळे, या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे विविध विश्वस्त, कोषाध्यक्ष हेमंत चक्रे आणि चव्हाण साहेबांच्याबद्दल आस्था असलेले आपण सगळे उपस्थित बंधू भगिनींना, तरुण मित्रांनो, आजचा दिवस हा जयंतीचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामधून, अनेक शहरामधून चव्हाण साहेबांच्या संबंधीचा आस्था असलेला जो वर्ग आहे तो अत्यंत अगत्यानं आजच्या दिवशी एकत्रित असतो. आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीमध्ये चव्हाण साहेबांनी जे योगदान दिलं त्याचं स्मरण करत असतो. आज सकाळी मी नाशिकला होतो. नाशिकला महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन मुक्त विद्यापीठाची स्थापना केली चव्हाण साहेबांच्या नावानं. या देशामध्ये जवळपास प्रत्येक राज्यामध्ये मुक्त विद्यापीठ आहे. राष्ट्रीय पातळीवरचं मुक्त विद्यापीठ हे इंदिरा गांधींच्या नावावर चालणारं दिल्लीचं मुक्त विद्यापीठ. त्यानंतर दर्जा आणि सहभाग या संदर्भात मान्यता पावलेलं दुसरं विद्यापीठ कोणतं असेल तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यंदाच्या वर्षी जवळपास 10 लाख विद्यार्थी घेतले. त्या 10 लाख विद्यार्थ्यांच्यामध्ये वय वर्ष 18 पासून वय वर्ष 85 पर्यंत पदवीच्या संबंधी शिक्षण घेण्याच्या संबंधी असलेले सर्व थरातले विद्यार्थी असतात. आणि आजच मी त्या विद्यापीठामध्ये गेल्याच्या नंतर पाहिलं की राज्य आणि केंद्र सरकारच्या काही महत्त्वाच्या निवडीच्या संदर्भात मुलाखती घेऊन निर्णय झाले. त्याच्यामध्ये 50% पेक्षा अधिक विद्यार्थी हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून निवडले गेले. म्हणजे महाराष्ट्राच्या सगळ्या विद्यापीठाचे निवडले गेलेल्या विद्यार्थ्यांची एकंदर संख्या त्यापेक्षा मुक्त विद्यापीठाच्या मधून निवडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही अधिक होती. याचा अर्थच त्या विद्यापीठाचा दर्जा काय हे आपल्याकडून स्पष्ट होतं. त्या विद्यापीठामध्ये आजच एक अतिशय उत्तम कला दालन केलं आणि ते कला दालन देशाला समर्पित करण्याच्या संबंधीचा तो सोहळा होता. चव्हाण साहेबांच्या जन्मापासून त्यांनी या जगाचा अखेर निरोप जो घेतला तर त्यांच्या अंत्ययात्रेपर्यंत त्यांच्या जीवनातले जे अनेक प्रसंग येऊन गेले त्या संबंधीचं दर्शन देणारं ते कला प्रदर्शन आहे. आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंनी त्यांच्या सहकार्यांनी अतिशय आत्मीयतेनं आणि बारकाईनं ते कलादालन त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. आपल्यापैकी कोणी नाशिकला कधी गेला
तर साहजिकच तुमच्यापैकी अनेकांना गोदावरीवर जाऊन स्नान करण्याच्या संबंधीची इच्छा असेल. मला माहिती नाही गोदावरीचं पाणी हल्ली किती स्वच्छ आहे, असो. पण अगत्यानं या विद्यापीठातलं हे कलादालन हे तुम्ही बघितलंच पाहिजे. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर हे आग्रहानं मी या ठिकाणी आपल्याला सुचवू इच्छितो. आज प्रतिष्ठानच्या वतीनं अनेक कार्यक्रम हातामध्ये घेतले जातात. त्याचा भर सुरुवातीलाच आपल्या पुढे जातात. पण प्रतिष्ठानच्या सगळ्या सहकार्यांच्या आग्रहाची सूचना इच्छा ही आहे की यंदाच्या वर्षी आपण अधिक लक्ष महाराष्ट्रातल्या दुष्काळामध्ये सापडलेल्या परिसरामध्ये आपण अधिक केंद्रित केलं पाहिजे. म्हणजे उस्मानाबाद असेल, लातूर असेल, बीड असेल, अन्य मराठवाड्यातले जिल्हे असतील, एक भयावह परिस्थितीला तोंड आपल्या भावनांना त्या भागामध्ये देण्याचा प्रसंग आलेला आहे. लातूर सारख्या शहरामध्ये 20 दिवसातून एकदा पाणी आणि अनेक गावं अशी आहेत की ज्या ठिकाणी 8 ते 10 दिवसातून 15 दिवसातून एकदा पाणी, या स्थितीला त्या ठिकाणी तोंड द्यावं लागतं. कदाचित तुमच्या वाचनामध्ये आलं असेल की आजच्याच वृत्तपत्रामध्ये की लातूर सारख्या ठिकाणी कुटुंबातल्या व्यक्तींना रोजची घरची पाण्याची गरज भागवण्याच्यासाठी 18 ते 20 तास घालवावे लागतात. आणि त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेच्या संबंधीचा प्रश्न आल्यामुळे पोलीस दलाची मदत घ्यावी लागते. ही नागरिकांची स्थिती असेल तर गुरढोरं, पशु पक्षी यांची परिस्थिती काय असेल याच्याबद्दल न बोललेलं नाही. आणि म्हणून अशा संकटामध्ये सापडलेल्या आपल्या सगळ्या बांधवांच्या त्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या मध्ये आणि शक्यतो स्थलांतराचा रस्ता त्यांनी स्वीकारू नये, आत्महत्याचा रस्ता त्यांनी स्वीकारू नये, या संबंधी एक जनमत तयार करण्याच्या संबंधीची काळजी ही घेण्याच्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे आलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण संस्थेनं सुद्धा लक्ष घालायचा निर्णय घेतला. आणि उद्याच्या 25 आणि 26 तारखेला या महिन्याच्या अंमलबजावणीमध्ये एक तरुणाचं शिबिर घेऊन त्याला प्रत्यक्षपणाने या कामाला लावायचं. वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेकांनी पुढाकार घेऊन या कामामध्ये जबाबदारी घेण्याची तयारी दाखवलेली होती. नॅशनल डॉक्टर मराठवाड्यातून, मुंबईतनं, पुण्यातून या कामाच्यासाठी वेळ द्यायला तयार आहे. त्याच्यावरच आम्ही सायकॅट्रिस्टचा सुद्धा विचार करतो की कुटुंबांना आणि कुटुंब प्रमुखांना हा एक आधार देण्याची गरज आहे की आत्महत्येचा हा रस्ता नव्हे. संकट आहे पण त्या संकटावर मात करण्याच्या संबंधीची भूमिका ही आपण घेतली पाहिजे. मला आठवतंय की लातूरला भूकंप झाला, राज्याची जबाबदारी माझ्याकडे होती. हजारो लोक मृत्युमुखी पडले, हजारो लोकांची घरं उद्ध्वस्त झाली. आणि त्यावेळेला अनेक प्रकारच्या उपाययोजना आम्ही केलेल्या होत्या. त्या उपाययोजनेमध्येच डॉक्टर मोहन आगाशे ही कलावंत म्हणून जरी प्रसिद्ध असले तरी आपल्या राज्यातले उत्तम सायकॅट्रिक या क्षेत्रातले डॉक्टर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी टीम आम्ही त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये पाठवलेली होती. आणि त्या टीमनं ज्या कुटुंबावर प्रचंड आघात झालेल्या भूकंपाचा करती माणसं गेलेली आहेत, उमदी माणसं गेलेली आहेत, त्यांना एक प्रकारचा दिलासा देण्याच्या संबंधीचं काम त्यांनी केलं. आणि त्याच्यामुळं आत्महत्याचा मार्ग एवढं मोठं संकट असताना सुद्धा त्यांनी स्वीकारलेलं होतं. आज अशाच प्रकारच्या कामाची गरज आहे. आणि म्हणून वैद्यकीय क्षेत्राच्याही लोकांची आम्ही टीम करतो आहोत. त्यांना या ठिकाणी प्रोत्साहित करण्याच्याबद्दलचं काम करू पाहतो. पाणी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.
आणि गेले 2-3 वर्ष त्या सगळ्या परिसरामध्ये पाण्याचं चित्र हे भीषण व्हायला लागलेलं. आणि म्हणून त्याच्यासाठी एक स्वतंत्र विचार करण्याची गरज आहे. एकेकाळी महाराष्ट्रामध्ये गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स ही संस्थेमध्ये V.M. दांडेकरांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ पडल्याच्या नंतर पाण्याच्या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याच्यासाठी एक अत्यंत जाणकार लोकांचा समूह महाराष्ट्रात काम करत असेल. मला असं वाटतं की तसा समूह आजही एकत्रित करण्याची गरज आहे आणि त्याच्यावर पाण्याचं संवर्धन आणि या संदर्भात आपल्याला एक वेगळं काम करण्याची गरज आहे. त्याचा विचार प्रत्यक्षाच्या वतीनं करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि म्हणून हे काम याच्यावर आज महत्त्वाचा खर्च देण्याच्या बद्दलची कल्पना प्रतिष्ठानने स्वीकारलेली आहे. प्रतिष्ठानच्या वतीनं प्रतिवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो की जे देशाच्या विविध क्षेत्राच्यामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी केली अशांना ती पुरस्कार देण्याच्या संबंधीचा कार्यक्रम आपण घेत असतो. आणि डॉक्टर अनिल काकोडकरांचं मी मनापासून आभारी आहे की अचूक निवड करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखालची समिती प्रतिवर्षी काम करत असते. आणि त्यांनी यंदाच्या वर्षी डॉक्टर विजय केळकर यांची निवड केली. विजय केळकरांच्या संबंधीचा परिचय आता शरद काळेंनी आपल्या पुढे वाचून दाखवला. विविध क्षेत्राच्या मध्ये अतिशय मोलाचं योगदान देण्याच्या संबंधीची कामगिरी त्यांनी केली. त्यांचा जन्म बुलढाण्यामध्ये झाला, खामगावला, पण खरे ते औंधाचे मानदेशातले. मानदेश हा महाराष्ट्रातला एक अत्यंत चमत्कारिक अशा प्रकारचा भाग आहे. पाण्याचं संकट नेहमीच, दुष्काळ त्याच्या पाचवीला पडलेला, पण कोणी आत्महत्या करणार नाही. त्या संकटावर हिमतीनं मात करण्याच्या संबंधीचा आदर्श हा मानदेशाने निर्माण केलेला. अनेक कर्तृत्वान माणसं त्या ठिकाणी जन्माला आली. गदिमा माडगुळकरांचं नाव, व्यंकटेशचं नाव आठवल्याच्या नंतर मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान देणारी हिमालयासारखी उंच असलेली व्यक्तिमत्वाच्या संबंधीचा आपण विचार केला तर प्रकर्षानं ही सगळी माणसं आपल्या सगळ्यांच्या पुढे येत असतात. कितीतरी माणसाची त्या सगळ्या भागानं स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये प्रचंड काम केलं. ही जी नाना पाटलांच्या नेतृत्वाखालची पती सरकार किंवा त्याला आपल्याकडे म्हणायचे पत्री सरकार, ती पत्री सरकारची मुवमेंट सुद्धा त्याच परिसरात झाली. दुष्काळ आजही तिथं आहे, पण माणसं जिद्दीची. मी देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलो किंवा नेपाळमध्ये गेलो किंवा श्रीलंकेमध्ये गेलो आणि विमानतळावर उतरल्याच्या नंतर विमानतळाच्या बाहेर आल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या बाहेर कोणतरी तिथल्या स्थानिक लोकांच्या सारखाच वेश केलेला माणूस येतो आणि राम राम साहेब बोलतो. लगेच मी त्याला विचारतो की तू मानदेशातला आहेस का? होय बोलतो. ती माणसं काय करतात माहिती तुम्हाला? या माणसांचा धंदा सोनं गाळण्याचा. त्यांना म्हणतात गोलाई. ही सबंध देशाच्या सगळ्या ठिकाणी, तुम्ही केरळमध्ये गेला, कोचीनमध्ये उतरला तर लुंगी आणि तिथल्या सबंध जो वेश असेल तशा प्रकारचा वेश घेतलेला आणि रामराम ठोकला. मल्याळम बोलायचं असेल तर मल्याळम बोलणारा आणि आपल्या घरचं कोणी दिसलं तर अत्यंत प्रेमाने मराठी बोलण्याच्यासाठी धर्मस्थाना. त्या मानदेशातला तो खटावचा असेल, तासगावचा असेल, विट्याचा असेल, मानचा असेल, औंधाचा असेल, तेवढ्या भागात ही सगळी माणसं काठमांडूला तुम्हाला मिळतील, श्रीलंकेमध्ये तुम्हाला मिळतील, दक्षिणेतल्या किंवा उत्तरेतल्या सगळ्या महत्त्वाच्या शहरांच्यामध्ये दिसतील.
गावाकडे दुष्काळ आहे म्हणून त्या संकटाला घाबरून जायचं नाही, त्याच्यावर मात करण्याच्यासाठी देशात कुठेही जाऊन काम करायचा हा त्यांचा स्वभाव होता. गावाकडे येतात सणासुदीला आणि पोराचं लग्न करायचं असेल तर पोरगी बघायला, लग्न तिकडे करत नाही, त्याला सून गावाकडचीच लागते. आणि विचारलं की तुम्हाला सून गावाकडचीच का लागते ना, म्हणजे मिरचीचा ठेचा तिकडच्या लोकांना जवळ असा सगळा हा तो मानदेश. मगाशी मी सांगत होतो आपल्या देशामध्ये एकेकाळी सर्कस ही फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होती आणि बऱ्याच सर्कस ज्या तयार झाल्या त्या या मानदेशात झाल्या. मला माहीत नाही, लोकांना माहीत असेल, एक प्रोफेसर छत्रे त्यांची एक सर्कस होती, अशा आणखीन काही सर्कस होत्या आणि त्या सर्कस सगळ्या या मानदेशातच आहेत. आणि त्या सर्कशीतल्या लोकांना भेटल्याच्या नंतर ते सांगणार गावाकडे दुष्काळ आहे, जीव देण्याच्या पेक्षा उड्या मारून झोक्यावरच्या, पण म्हणजे पोट सन्मानानं जगता येईल, चालवता येईल याबद्दलची खबरदारी घेऊन कोणी याही क्षेत्रामध्ये जातो. असं एक क्षेत्र नाही की त्या ठिकाणी गेल्यासाठी त्या सगळ्या भागातलं अनेक प्रतिकूल परिस्थितीवर वाद करून आपलं कर्तृत्व दाखवलं. अशा महादेशामध्ये त्या औंधमध्ये की जो औंधचा राजा स्वातंत्र्याच्या पूर्वी पंचायत राज्याच्या संबंधीची संकल्पना या देशामध्ये पहिल्यांदा आपल्या राज्यामध्ये राबवला, त्या औंधामध्ये हे मान्यवर त्या औंधाचे मान्यवर डॉक्टर विजय केळकर हे त्याचं या ठिकाणी आपण ऐकलं की खानदेशात जन्मले, पुण्यात शिकले, कुठे कुठे गेले, जगातल्या काही काही ठिकाणी येऊन कसल्या पदव्या मिळाल्या त्याचं काही विशेष नाही. तर महादेशातला माणूस स्वस्त वाचणार असतो. एखाद्या क्षेत्रात जायचं म्हटल्याच्या नंतर किती संकट आली, किती अडचणी आल्या तर त्याची चिंता न बाळगता त्या ठिकाणी उत्कृष्ट अशा प्रकारच्या पातळीला कसं पोहोचायचं या संबंधीच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याच्यामध्ये कधी वाढायला अशा प्रकारची ती भूमिका कधी घ्यायची असतील ती यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रचंड अशा प्रकारचे आपलं कर्तृत्व दाखवलं आणि विविध प्रकारच्या या देशामध्ये देशाच्या बाहेर पदव्या संपादित करण्याच्यासाठी ते यशस्वी झाले. पण त्याचा खरं लक्ष होतं ते अर्थशास्त्राच्याकडे आणि मग त्या अर्थशास्त्राच्या संदर्भात देश पातळीवर जे जे काही करता येईल, देशाचा फायनान्स सेक्रेटरी, प्रधानमंत्र्यांचे सल्लागार, अर्थमंत्र्यांचे सल्लागार, देशाच्या विविध प्रकारच्या उत्पादित वस्तूंच्या किमती ठरवण्याच्या संबंधीचं सूत्र, महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक असमतोल कमी करण्याच्या संदर्भात कोणत्या पद्धतीचा फॉर्म्युला हा तयार करावा या संबंधीचं मार्गदर्शन, अशा अनेक कामं आहेत की जी यांच्या नेतृत्वाखाली झाली आणि जी कोणाचंही सरकार असलं तर त्यांनी मनापासून व्यक्तीची चिंता न करता स्वीकारली. अशा प्रकारचं एक प्रचंड आर्थिक क्षेत्रामध्ये योगदान देणारं व्यक्तिमत्व की जे खानदेशात झालं. चव्हाण साहेब ज्या परिसरात आले त्या परिसरामध्ये, त्याच खानदेशामध्ये, त्यांच्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आज अशा एक व्यक्तिमत्वाची निवड डॉक्टर काकोडकर आणि त्यांच्या सहकार्याने केली. याचा आम्हा सगळ्यांना अत्यंत मनापासून आनंद आहे. त्याच्यात आपणही सहभागी आहात याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही. आणि म्हणून हा पुरस्कार ज्यावेळेला आपण देतो त्यावेळेला धनादेशी देत असतो. आणि त्यांनी सांगितलं की बाकी सगळ्या गोष्टीचा मी स्वीकार करतो, पण धनादेश स्वीकारणं मला अडचणीच आहे. तुम्ही धनादेश चव्हाण साहेब ज्या ठिकाणी शिकल्या अशा शैक्षणिक संस्थेला नाही. चव्हाण साहेब कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये शिकले आणि त्यामुळं त्यांच्या सूचनेप्रमाणे हा 5 लाखाचा धनादेश तो विजय केळकरांना प्राप्त झाला. तो विजय केळकरांनी
टिळक हायस्कूलला देण्याच्यासाठी प्रतिष्ठानच्याकडे सुपूर्द केलेला आहे. टिळक हायस्कूलच्याकडं पोचवण्याच्या संबंधीचं काम हे आम्हाला लोकांच्याकडून केलं जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि चव्हाण प्रतिष्ठानचा चव्हाण साहेबांच्या नावानं देणारा हा राष्ट्रीय पुरस्कार डॉक्टर कुलकर्णींनी स्वीकारला याबद्दल संस्थेच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांच्या अंतःकरणापासून आभार मानतो आणि त्यांना आपलं मनोगत व्यक्त करण्याच्या संबंधीची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.